नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र MBA CET एंट्रन्स एक्झाम 2025 या एक्झामबद्दल कंप्लीट सिलेबस स्टडी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी मी गॅरंटी देते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही महाराष्ट्र MBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो विचार करा एका कोर्समध्ये अवेलेबल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून कोर्सबद्दल काही माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. हे बघा, असा आपल्या चॅनलचा लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाउनलोड साईडला पहा स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन येईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये MBA CET असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला MBA CETचा कोर्स ओपन येईल. त्या कोर्सवरती जाऊन ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. आता आपण मेन टॉपिककडे वळू. तर फर्स्ट आहे जो म्हणजे एक्झामचा ओव्हरव्ह्यू बघून घेऊया. तर आपल्या एक्झामचं नाव तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र MBA CET 2025. या एक्झामचं फुल फॉर्म काय आहे, तर महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही एक एंट्रन्स लेवलची टेस्ट आहे ज्याने आपल्याला MBA साठी ॲडमिशन मिळतं. ही एक्झाम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र यांच्या थ्रू कंडक्ट केली जाते. ही एक स्टेट लेवल एक्झाम आहे, म्हणजे महाराष्ट्र लेवल पुरतंच सीमित आहे. आता ही जर एक्झाम आपण क्वालिफाय केली तर त्यामधून आपण मॅनेजमेंट कोर्सेससाठी इलिजिबल असू. ही ऑनलाईन मोडची एक्झाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही टोटली कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा ऑफलाईन पेपर अशा प्रकारची कुठलीही एक्झाम म्हणजे कुठलाही पेपर नाही आहे. टोटली कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. या एक्झामची फीस ही 1000 रुपये आहे जनरल कॅटेगरीसाठी, म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी, आणि 800 रुपये आहे की रिझर्व कॅटेगरी म्हणजे OBC NT SC या कॅटेगरीसाठी. तर ही एक्झाम टोटल 2.5 तासांची आहे आणि टोटल 200 मार्कांचा पेपर आहे. तर 200 मार्कांचा पेपर आपल्याला 2.5 तासामध्ये पूर्ण करावा लागेल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे प्रश्न आहेत ते एक प्रश्न हा 1 मार्काला आहे, म्हणजे 200 मार्कांचा पेपर आहे म्हटल्यावरती प्रश्न किती येतील, तर 200 प्रश्न येतील, बरोबर आहे. आणि यामध्ये तुम्हाला एक प्लस पॉईंट काय आहे, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एक ना एक प्रश्न सोडवता येईल. या एक्झामचं मीडियम आहे इंग्लिश मीडियम आहे. यामध्ये तुम्हाला मराठी किंवा हिंदी या दोन्ही भाषामध्ये पेपर देता येणार नाही. आता महत्त्वाच्या तारीख बघूत आपण, इम्पॉर्टंट डेट्स अबाउट द एक्झाम. ओके. तर पहिलं येतं रजिस्ट्रेशन, आणि कारण रजिस्ट्रेशन कराल तर पुढची एक्झाम देऊ शकाल तुम्ही. तर 4-5 दिवसांपूर्वीच रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 25 डिसेंबर 2024ला रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे आणि लास्ट डेट आहे ती 25 जानेवारी 2025 आहे. हॉल तिकीट आपल्याला फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये मिळून जातील. आणि एक्झामची डेट ही, हे बघा, नोट डाऊन करा. एक्झामची डेट 17, 18, 19 मार्च 2025 रोजी असेल. महाराष्ट्र CET 2025 चा रिझल्टचं डेट असेल, म्हणजे एक्झॅक्ट डेट आपण नाही सांगू शकत, तर एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात आपल्याला रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. आणि काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ती जूनच्या 3rd वीकमध्ये सुरू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया आपण या एक्झामचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर एज लिमिट आहे विद्यार्थ्याची कमीत कमी एज ही 21 वर्ष असली पाहिजे. किती? 21 वर्ष, आणि जास्तीत जास्त कितीही एज असू शकते. ओके. आणि विद्यार्थी हा
बॅचलर डिग्री कुठल्याही बॅचलर डिग्रीचा असला पाहिजे आणि त्यासोबतच त्याचे 50% ॲग्रिगेट असले पाहिजेत मार्क्स. ओके, हे आहे ओपन कॅटेगरीसाठी. ओके, आणि तेच OBCसाठी किंवा SC/NTसाठी म्हणजे जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी आहे 75% क्रायटेरिया. 45% क्रायटेरिया. ओके, चुकून मी 75 बोलले तरी ते 75 नाही तर 45% क्रायटेरिया आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट फायनल इयरला आहेत ते सुद्धा स्टुडंट्स या एक्झामसाठी पात्र आहेत, इलिजिबल आहेत. आणि आपण ही एक्झाम कितीदा देखील देऊ शकतो. म्हणजे एकदा दिली, दोनदा दिली, तीनदा दिली, तुम्ही कितीदाही एक्झाम देऊ शकता. या एक्झामसाठी कुठलाही वर्क एक्सपिरियन्सची सुद्धा गरज नाही आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम टोटल 4 सेक्शनमध्ये डिवाइड केली आहे. तर फर्स्ट सेक्शन आहे लॉजिकल रिझनिंग. तर लॉजिकल रिझनिंगवरती 75 प्रश्न असतील. 75 प्रश्न म्हणजे 75 मार्क, बरोबर आहे. तर नेक्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन आहे ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगवरती 25 प्रश्न आहेत म्हणजे 25 मार्क. नेक्स्ट येतं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, थर्ड सेक्शन. त्याच्यावरती 50 प्रश्न असतील म्हणजे 50 मार्क. आणि फोर्थ आहे सेक्शन, तो म्हणजे वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेहेन्शन. त्याच्यावरती 50 प्रश्न असतील म्हणजे 50 मार्क. ओके, तर टोटल असे 200 प्रश्नांचा हा पेपर असेल. म्हणजे टोटल 200 मार्क असतील या पेपरसाठी. तर आता यामधला आपण फर्स्ट सेक्शन बघूया, लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. तर हा सेक्शन म्हणजे किती मार्कांचा असतो तुम्हाला माहिती आहे. तर लॉजिकल रिझनिंग हा 75 प्रश्न म्हणजे 75 मार्क आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग हा 25 मार्कांचा असतो म्हणजे 25 प्रश्नांचा असतो, बरोबर आहे. म्हणजे टोटल या दोन्ही सेक्शनमधून 100 क्वेश्चन येते. तर यामध्ये कोणते कोणते टॉपिक इन्क्लूड असतील तर कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन सायन्स, सिलेक्शन क्रायटेरिया, कंडिशनल कोडिंग असे वेगवेगळे टॉपिक कव्हर केले जातील. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढा जेणेकरून तुम्हाला टॉपिक हे नोट डाऊन करून घेता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही हे आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या प्लेलिस्टमध्ये आपण हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपला हा कोर्स जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोट्स देखील मिळतील आणि प्रत्येक लेक्चर लाईव्ह आणि त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला देखील मिळतील. नेक्स्ट सेक्शन आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा किती मार्कांचा असतो तर 50 प्रश्न असतात यावरती. म्हणजेच 50 मार्कांचा 50 मार्क असतील या सेक्शनसाठी. त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक कव्हर केले जातील. अरिथमॅटिक, अल्जेब्रा, मेन्सुरेशन, नंबर्स, जॉमेट्री, पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन असे वेगवेगळे टॉपिक कव्हर केले जातील. व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. तर नेक्स्ट सेक्शन आणि लास्ट सेक्शन आहे ते म्हणजे वर्बल ॲबिलिटी. ओके, तर वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेहेन्शन. तर यासाठी 50 मार्क प्रश्न असतात यावरती पण, म्हणजेच 50 मार्क, बरोबर आहे. तर यामध्ये फिलिंग द ब्लँक्स, पॅराजंबल्स, ग्रामर, एरर करेक्शन, वन वर्ड सबस्टिट्यूशन असे वेगवेगळे टॉपिक आपल्याला कव्हर करावे लागतील. जर तुम्ही हे सगळे टॉपिक कव्हर केले तर 50 मार्क आपल्या हातातून अजिबात जाणारच नाहीत. कारण इतका काही हार्ड पण नाही आहे हा सेक्शन, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील तर आम्ही जो कोर्स अवेलेबल केला आहे तो कोर्स तुम्ही एनरोल करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ आपण इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट्सवर विचारा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.